पाऊस नाही आला म्हणून म्हणलं चला जे काय आहेत टमॅटो ते काढूयात. खूप असे टमॅटो खराब झाले होते. मोठे मोठे टमॅटोला काय झालं होतं, चिरा पडल्या, तसे चांगले चांगले बघून आम्ही टमॅटो काढतोय. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तर काय झालं होतं, भाव नव्हता, कसं तरी आम्ही आपलं रोज काढायचो द्यायचो असं नाही का, 100 150 200 काही कॅरेट. आणि काय झालं, 2-3 दिवसाच्या पावसाच्या गोंधळामुळे टमॅटो काढताच आले नाहीत आणि मोठे मोठे टमॅटो हे झाले, चिरलेले आहेत. मग ते उपयोग होत नाही, काढून पण खराब होतात. कसं तरी टमॅटो काढले, 10-11 कॅरेट केलं की पाऊस यायला लागला आणि घरी यायला नको वाटायला लागलं. कारण घरी आलं की झालं, पाण्यात पाय चिखलात पाय धूर केला आहे. ते मच्छर आहेतच की एकीकडून आम्हाला हे करायला. आणि मग काय केलं, आल्या आधी धूर केला आणि मग आत एंट्री करायची. तर आता बघूया, तिथे 2-3 असे मुरुम पण टाकायला विचारलं. पण काय झालं, भरपूर पाऊस झाल्यामुळे ट्रॅक्टर JCB काहीच कुठे जाता येत नाही आहे वावरात. म्हणजे तर मुरुम आणायचं तिथं जातच नाही. मग काय म्हणलं, एक 4-5 फडशा आणून इथे अशा टाकावे, म्हणजे आत तरी चालता येईल. कारण आमचे पाय चाललेत घोट्याच्या वरती, इथं पाय टाकला की त्याच्या वरती जायला लागलेत. काय करायचं. तर बरं आहे, आम्ही निदान कमीत कमी पाण्यात तर नाही आहे. म्हणजे पूर्ण काही काहींच्या घरात, म्हणजे बांधलेल्या घरात निम्म्यापर्यंत पाणी आलेलं आहे. तर असं सगळं आहे. तर आता काय करते, चहा करते. सगळ्यांना कंटाळा आला, दिवसभर काम आणि पायाला गारटा. गणेशचे खूप असे पाय दुखायला लागले त्या गारट्यामुळे. आम्हाला उपवासाला शेंगदाण्याची आमटी केली होती, बटाटा नको म्हणलं, आता उशीर झाला होता स्वयंपाकाला. मग शेंगदाणा बटाटा मिरचीची आमटी बनवली गॅसवर. आणि मामांना ह्यांना त्या तिघांना मटकीची डाळीची आमटी म्हणून थोडंसं कूट घालते वरून. शेंगदाणे घेतलेत भाजून. काय झालं, ज्वारीचं पीठ संपलं, म्हणजे ज्वारीच संपली आमची. मावशीच्या तिकडून ज्वारी आणायची, पण रस्ता बंद झाल्यामुळे, म्हणजे पाण्यामुळे जाता येत नाही आहे. त्याच्यामुळे काय झाले, आज ना 2 भाकरी मामांना घेतल्याच केल्या, कारण 2 दिवस झालं मामांना भाकरीच नाही आहे खायला. चपाती पण खाऊ वाटत नाही, तशाच चपात्या आहेत. मग वाया तरी अन्न कशाला वाया घालतं. एकतर आधी चूल लाकडं नाही आहेत, गॅस कधी जाईन ह्याची भीती वाटते. वर्ष झालं गॅस भरलेला आहे आमचा. मटकीच्या डाळीची थोडीशी आमटी केली, शेंगा भाजलेल्या आहेत. आणि भात दुपारी काय केलं तर मी मसाले भात केला, तोच परतून घेतला आहे. अन्न वाया जायला नको, कारण बनवता येत नाही आहे आधीच. हेच आपलं सांभाळून व्यवस्थित खाल्लेलं बरं. हे बघा, असा आहे आजचा रात्रीचा स्वयंपाक. मटकीच्या डाळीची आमटी, आम्हाला ही शेंगदाण्याची आमटी आणि त्या भगरीच्याच पिठाच्या मी भाकरी बनवल्या आहेत. तर कसं वाटलं जेवण नक्की सांगा. या सगळ्यांनी छान असं जेवण करायला.